नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 18 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम कालपासून जो पावसाचा विचार केला, मुंबई असेल, ठाणे, पालघर असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याजवळ कोकणात संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. कालही मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला. सध्याची स्थिती जर पाहिली, आजही मुंबईमध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण असं की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली या ठिकाणी. याचबरोबर अक्षय रेषा जी आहे, म्हणजे पश्चिमी आणि पूर्व शिरा, हे दोन शिरा असतात, म्हणजे दोन टोक असतात. त्या दोन्ही टोक सध्या महाराष्ट्राच्या मध्य विभागावरून सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर वाऱ्याची स्थिती जर पाहिली, कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये आहे. याचाच लागून मान्सूनची अक्षय रेषाही या ठिकाणी जात आहे. याचबरोबर अरबी समुद्रामधून बाष्प वाऱ्याचा पुरवठा हा कोकणामध्ये याचबरोबर राज्यामध्ये सातत्याने होत आहे. त्यामुळे राज्यामध्येही कोकणाचा विभाग जर पाहिला, या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाडा असेल, याचबरोबर विदर्भामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, याचबरोबर वाडा, वसई या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल, माणगाव, माळसा, पोलादपूर या भागामध्येही मुसळधार पाऊस, तसेच पाली, पेण, खालापूरचाही समुद्रसगळा भाग असेल, या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड असेल, राजापूर, लांजा या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कुडाळ, वैभववाडी या भागामध्ये ही अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभर पडण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट ही जारी केलेला आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, जो पश्चिम भाग असेल, म्हणजे शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, बुदरगड, आजरा, चंदगड या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर शिरोळ, हातकणंगले या ठिकाणी मात्र एकदम लाईट रेन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जर सांगलीचा विचार केला, जतचा जो पूर्व भाग असेल, म्हणजे उमदी असेल, माडगेळ असेल, शेगाव, बनाळ या जत शहर असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कवठेमंकाळ, मिरज, तासगाव, वाळव्याचा काही अंश त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर आटपाडी, विटा, खानापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा, शिराळा आणि वाळवा तालुक्याची बाउंड्री असेल, टाकवे, याचबरोबर पाचुंद्री, वाटेगाव या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूप संततधार पाऊस आपल्याला राज्यात येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर साताऱ्याचा विचार केला, साताऱ्याचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, महाबळेश्वर, मेढा, कराड, पाटण या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोरेगाव, दहिवडी, फलटण, शिरवळ, वडूज या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरमध्येही अक्कलकोटमध्ये मुसळधार पद्धती पाऊस, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, याचबरोबर मंगळवेढा असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच सांगोला, माळशिरस, माढा, बार्शी, करमाळा या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर पुण्याचा विचार जर केला, पुण्याचा दौंड, बारामती या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, याचबरोबर बारामती, सासवड असेल, शिरूर असेल, पुणे शहर असेल, राजगुरू असेल, जुन्नर असेल, घोड असेल या भागात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तो अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र पुण्याचा जो पश्चिम भाग असेल, म्हणजे घाटमाथ्याचा भाग असेल, लोणावळा असेल, वडगाव असेल, याचबरोबर पौंड असेल, भोर असेल, या भागामध्ये मात्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, कर्जत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, श्रीगोंदा, पारनेर, नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, कोपरगाव या संपूर्ण नगर जिल्ह्याचा जर विचार केला, अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार जर केला, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर खांदेचा विचार जर केला, खांदेचा जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, जामनेर, भुसावळ, पारोळा, बडगाव, चाळीसगाव, पाचोरा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, उत्तरेचा विचार जर केला, यावळ, रावेर, अमरावती या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला, येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा हा जो पट्टा असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तसेच निफाड व पश्चिमचा भाग असेल, पेठ, सरगणा, नाशिक, इगतपुरी या भागात जर पाहिलं, या भागात आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर धुळेचा संपूर्ण जिल्हा असेल, साक्री, शिंदखेडा, शिरपूर, याचबरोबर धुळे तालुका या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबारचा उत्तरेचा भागमध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस, शहादा, नंदुरबार, नवापूर या भागामध्ये मात्र आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तुरळक स्वरूपाचा त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो.
याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, धाराशिव संपूर्ण जिल्हा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, बोमपारडा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर लातूर, नांदेडचा संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा, परभणी संपूर्ण जिल्हा, जालना संपूर्ण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्हा, म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात जर पाहिलं तर आज चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणे शक्य आहे. संततधार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोकणामध्येही पाहायला मिळणार आहे. याचबरोबर बीडचा जर विचार केला, बीडचा आष्टी, पाटोदा, जामखेड, गेवराई हा जो पट्टा असेल, जो अहिल्यानगरचा लगतवरती भाग आहे, या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधूनमधून त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल, संपूर्ण बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती व यवतमाळचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्याही ठिकाणी दिवसभर संततधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच वर्धा, नागपूरचा जो मध्यवर्ती भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, चंद्रपूर, गडचिरोली संपूर्ण जिल्हा, भंडारा आणि गोंदिया या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे होतं आज दिवसभराचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल ऑन नक्की करा. धन्यवाद.